सर्वांना माझा नमस्कार। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासोबत सेवा साधना गुरुकुलच्या एका माजी विद्यार्थ्याची सक्सेस स्टोरी शेअर करणार आहे। मी आपल्यासोबत ज्या विद्यार्थ्याची सक्सेस स्टोरी शेअर करणार आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे सौरव कैलास खरात। सौरव खरात हा विद्यार्थी कटाळा खुर्द तालुका मंठा जिल्हा जालना या गावचा। सौरव सेवा साधना गुरुकुलमध्ये 6वी ला असताना शिक्षण घेण्यासाठी आला। इयत्ता 6वी 7वी 8वी असे 3 वर्ष तो गुरुकुलमध्ये होता। त्यानंतर 9वी 10वी त्याने इतर ठिकाणी पूर्ण केलं आणि 10वीला सौरवने 89% मार्क्स मिळवले, 89%। त्यानंतर 12वीला सौरवने 69% मार्क्स मिळवले, 69%। 12वीच्या नंतर सौरवने MST CET दिली आणि MST CET मध्ये त्याने 76% मिळवलं आणि MST CET नंतर सौरवने देऊळगाव राजा या ठिकाणी समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजमध्ये बी फार्मसीला प्रवेश घेतला। सध्या सौरव बी फार्मसीच्या लास्ट इयरला आहे, म्हणजे 4थ्या वर्षामध्ये तो शिक्षण घेत आहे। सध्या तो दमन या ठिकाणी अल्केम या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये इंटर्नशिप पूर्ण करत आहे। म्हणजे सौरव त्याच्या क्षेत्रामध्ये सक्सेस झालेला आहे। 10वी 12वी यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केलेला आहे। त्यानंतर CET यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केली आहे आणि बी फार्मसी सुद्धा तो आता यशस्वीरित्या पूर्ण करत आहे। सध्या तो दमन या ठिकाणी इंटर्नशिप करत आहे। सौरवची गुरुकुलमध्ये असताना एक विशेषता होती की त्याला टीममध्ये खूप चांगलं राहायला जमायचं। लीडरशिप ही क्वालिटी त्याच्याकडे होती। विद्यार्थ्यांना तो खूप चांगल्या प्रकारे हँडल करायचा, स्वतः खूप खुश राहायचा आणि मित्रांना सुद्धा खूप खुश ठेवायचा। गुरुकुलमध्ये होता तेव्हापासून त्याला विज्ञान हा विषय छान आवडायचा। विज्ञानामध्ये तो नेहमी टॉप असायचा आणि आज त्याने बी फार्मसी पूर्ण करत असताना एक स्वप्न पाहिले की मला बी फार्मसीच्या नंतर एम फार्म सुद्धा पूर्ण करायचं आहे। लवकरच त्याचं ते स्वप्न पूर्ण होणार आहे। सौरवच्या या सक्सेस स्टोरीमधून आपण हे शिकूयात की आपल्याला बालपणापासून जो विषय आवडतो त्या विषयामध्ये आपण पुढे चांगलं करिअर केलं पाहिजे। सौरवला गुरुकुलमध्ये होतं तेव्हापासून विज्ञान हा विषय आवडायचा, तर त्यांनी बी फार्मसी या क्षेत्रामध्ये आपलं करिअर केलेलं आहे। तर सौरवला मी पुढील शिक्षणासाठी सेवा साधना गुरुकुलाकडून खूप खूप शुभेच्छा देतो। सौरवच्या या यशाचा सेवा साधना गुरुकुलला सार्थ अभिमान वाटतो। या ठिकाणी सौरवची सक्सेस स्टोरी सर्वांसोबत शेअर करून थांबतो। धन्यवाद।